हे गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर पब्लिक, तुमचं परत स्वागत आहे आपल्या पृथ्वी भाऊच्या लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये. आणि कॉमेडी तसेच एड चाले ब्लॉग कंटेंट काय नसते, पण आपला रोज यूट्यूबला ब्लॉग असतो. याच्यातच आपला मोठेपणा आहे, कारण का वाल्याला जमत नाही, आपल्याला ब्लॉगशिवाय करमत नाही असा विषय आहे. वाल्याला जमत नाही ना, आपल्याला ब्लॉगशिवाय करमत नाही गाईज. सो गाईज, आपल्या या ब्लॉगच्या अकाउंटचे पण सबस्क्रायबर खूप वाढलेले आहेत. जेवढी इच्छा होती तेवढे मन भरून झालेले आहेत, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि त्याचसोबतच सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आपल्या रॅप सॉन्ग त्या अकाउंटचे सबस्क्रायबर 57 झालेले आहेत गाईज. खूपच आनंद वाटत होता, कारण का हे जे माझे दोन्ही अकाउंट आहेत ना, शून्यापासून स्टार्टअप घेतलेले आपण. तर आज आपल्या ब्लॉगला कमी जास्त 9.5 महिने किंवा 10 महिन्याच्या जवळपास झालेलं आहे. आपण डेली यूट्यूबवर काम करतो आहे. सुरुवातीचे 2 दिवस कठीण होतं. तुम्हाला सांगतो, कोणत्या पण क्षेत्रामध्ये 2 दिवस कठीण असते भाऊ, सुरुवातीचे. आणि त्याचप्रकारे माझ्यासोबतून सुरुवातीचे 2 दिवस कठीण गेले. दोन दिवस तर फक्त ब्लॉग बनवणं कठीण केलं, पण मी 15 दिवस विचारच करायला घेतले होता. 15 दिवस मला विचारच करावा लागला की मी डेली यूट्यूबवर व्हिडिओ बनवू शकेल का. डेली किती जरी अडचण आली, काही जरी झालं तरी मी यूट्यूबवर काम करू शकेल का, असा विचार करायला काहीच मी 15 दिवस घेतले. आणि फायनली मी 10 महिने तर केलेले आहे. पब्लिकचं कसं असते माहिती आहे का, त्यांना फक्त आपला व्हिडिओ पुढं येडपाडा दिसतोय. त्यांना वाटत असेल की काय येड्यासारखे व्हिडिओ बनवतो, आणि व्ह्यूज पण म्हणत असतील काय 1-2 व्ह्यूज जाते, तर मग हे व्हिडिओ कशाला बनवतोय. पण फायनली काहीच आपण एका व्हिडिओसाठी इतकं लांब चलत येतो आहे. सकाळी उठतो आहे 5 वाजताच उठून, एवढं लांब यायचं, व्हिडिओ बनवायचा, कंटेंट शोधायचा, पब्लिकमध्ये गिल्टी फील होते तरी पण ब्लॉग बनवायचा. हे सगळ्या एका क्रिएटरला या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागते. आणि जर कोणी पुन्हा म्हणलं ना कशाला व्हिडिओ बनवतो, असा राग येतो ना भैया. तर आता पाठीमागचं बॅकग्राऊंड तुम्हाला नाही दाखवू शकत गाईज, कारण का आता सकाळचे 5:30 वाजलेत आणि खूप अंधार पण पडलं आहे. तर आपला ब्लॉग तर काही नाही, कंटिन्यू चालूच आहे. आपल्याला कोण फरक नाही पडवायचा. बहुतेक आपल्या अकॅडमीचे पब्लिक आली वाटतं,